नमस्ते मित्रमैत्रिणींनो, शिल्पा डिझायनर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला फोर्टक्स ब्लाऊजचे माप कटिंग कसे करायचं हे शिकवणार आहे. त्यासाठी आपल्याला जे मेजरमेंट लागणार आहे ते तुम्ही इथे पाहू शकतात, समोर दाखवलं आहे. तर आपली उंची आहे 14.5, त्याच्यामध्ये +1 करायचं आहे, तर 15.5 होणार आहे. 37 छाती आहे आपली, तर त्याचा चौथा भाग करायचा आहे आणि 9.2 येणार आहे. तर तुम्हाला थोडी लूजिंग जर पाहिजे असेल तर 9.5 पण घेऊ शकतात. पण तुम्हाला परफेक्ट फिटिंगचं जर पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त चौथाच भाग घ्यायचा आहे. त्यानंतर आपली कंबर जी आहे ती 34 आहे, त्याचा चौथा भाग आहे 8.5. शोल्डर पूर्ण आहे, पूर्ण शोल्डर त्यांचं 15 आहे आणि पुढचा गळा 6.5. मागचा गळा डीप आहे, तो आहे 10 इंच. बाही उंची आहे 9.5. त्यामध्ये प्लस आपल्याला अर्धा इंच कटिंगसाठी किंवा स्टिचिंगसाठी जे लागते ना, ते अर्धा इंच वाढवून घेऊन 10 इंच करायचं आहे. दंडघेर हा आपला 12 आहे, त्याचा आपल्याला निम्म करायचं आहे, म्हणजे त्याला 2 ने भाग घालायचा आहे, तो 6 होतो. तर हा सगळं मेजरमेंट जे घेतलेलं आहे मी, ते बॉडी मेजरमेंट आहे. मी ब्लाऊजहून माप घेतलेलं नाहीये, हे पूर्ण टोटल बॉडी मेजरमेंट आहे. त्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला ब्लाऊजचं मेजरमेंट किंवा बॉडीचं मेजरमेंट जर पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या शिल्पा यूट्यूब डिझायनर चॅनलमध्ये ब्लाऊजहून मापे कसे घ्यायचे हे आपण शिकवलेलं आहे. तर चला, आपल्याला पूर्ण उंची जी घ्यायची आहे ती 15.5 इंच घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 15.5 इंच आपली उंची आहे. आणि आपल्याला दोन्ही पुढचा आणि मागचा दोन्ही भाग आपण एकत्र काढणार आहोत. फोर्टक्सचा दोन्ही भाग एकत्र काढणार आहोत. तर आपल्याला असा फोल्डिंग पेपर लागणार आहे. आपली उंची ज्या साईडला बसणार आहे त्या साईडला आपण हे करणार आहोत. हे बघा, आपली उंची या साईडला बसणार आहे, तर आपण या साईडला 15.5 उंची घेणार आहोत. आणि आपल्या छातीचा चौथा भाग म्हणजे 9.2. 37 इंच छाती असल्यामुळे आपल्याला 9.2 छाती घ्यावी लागणार आहे. तर आपल्याला हा पूर्णतः एक खप्पा बनवून घ्यायचा आहे 9.2 चा. आपली कंबर जी आहे त्याचा चौथा हिस्सा करायचा आहे आणि त्यामध्ये 1 इंच वाढवायचा आहे. यानंतर दुसरं मेजरमेंट जे आहे आपलं ते हे खालच्या साईडला येणार आहे. कमरेचा चौथा भाग म्हणजे 8.5 इंच. आपली कंबर आहे 34, त्यामुळे 8.5 इंच. आणि त्यानंतर 1 इंच वाढवायचं आहे आपल्याला टक्ससाठी. आणि त्यानंतर आपली शिलाई मार्जिन तुम्ही 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच कितीही घेऊ शकतात. मी 1.5 इंच घेतलेली आहे. त्याचनंतर आपल्याला ह्या ठिकाणी शोल्डरचा आपल्याला गळा डीप घ्यायचा आहे आणि 4 टक्स पण आहे. त्यासाठी आपल्याला 2.25 इंच माप घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 3 इंच आपल्याला शोल्डर पट्टी घ्यायचा आहे. पुढचा गळा आपल्याला 6.5 घ्यायचा आहे. तर आपल्याला वरून आपण थोडासा एक्स्ट्रा वाढवून घेणार आहोत. आणि ह्या ठिकाणी आपल्याला थोडा डीप नेक पाहिजे. या ठिकाणी आपण हा गळ्याची या साईडची खालच्या साईडची रुंदी वाढवून घेणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला असा एक खप्पा बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला नॉर्मल जर घ्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी चेंजेस करू शकता. आपण जेवढं शोल्डर घेतलेलं आहे 5.5 इंच शोल्डर आलेला आहे, तर आपल्याला मोंडाही 5.5 इंचचाच घ्यायचा आहे. साडेपाच इंचाचा घ्यायचा आहे. तो कुठपर्यंत घ्यायचा आहे की 36 छाती असेल तोपर्यंत 5.5. आणि त्यानंतर आपल्याला थोडासा अर्धा इंच नकळत वाढवून घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण 6 इंच मोंडा घेतलेला आहे. तर या ठिकाणी 5.5 असेल तर आपल्याला या ठिकाणी सुद्धा 5.5च येणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होते, जे चुना वगैरे पडतात ना, ते पडत नाहीत. हे बघा, आपल्याला पाठीमागचा मोंडा 1.5 इंचाचा घ्यायचा आणि सुरुवातीचा मोंडा हा 1 इंचाचा घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. शिलाई मार्जिन हे कमरेचं आणि छातीचं शिलाई मार्जिन जोडून घ्यायचं आहे.
4 टक्सचं माप खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. आपलं नवीन शिकणारे सुद्धा एका प्रयत्नातच हे करून बघितलं तर त्यांना एकदम ब्लाऊज परफेक्टच बसणार आहे. या ठिकाणी आपण दोन्हीही मोंढ्यांचा आकार देऊन घेतलेला आहे. आणि या ठिकाणी गळ्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंचाचा स्लोप द्यायचा आहे. आता आपण पाहणार आहोत की आपली क्रॉस पट्टी कितीची आहे. तर आपली एका साईडची क्रॉस पट्टी 2.5 इंचाची आहे. त्याच पद्धतीने ह्या साईडची पण क्रॉस पट्टी 2.5च घ्यायची आहे आपल्याला. आणि आपल्याला समोरच्या साईडची ज्या ठिकाणी आपला आकार आहे त्या ठिकाणची क्रॉस पट्टी अर्धा इंचाने वाढवून घ्यायची आहे. आता ह्या ठिकाणी आपला छातीचा 10वा भाग बघायचा. आपला 37 इंच छाती आहे. तर आपला 37 4.5 इंचवर आपली एक खूण करायची आहे. त्यानंतर अर्धा इंच एक खूण करायची आहे. जी अलीकडली जी खूण आहे छातीचा 10वा भाग जे आहे तो ह्या क्रॉस पट्टीला जोडून घ्यायचा आहे. आणि हा जो आहे तो आपल्याला टक्ससाठी घ्यायचा आहे. त्याचा टक्ससाठी यूज होणार आहे. ज्या ठिकाणी आपण स्लोप दिलाय त्या ठिकाणपासून आपल्याला 10 इंचावर खूण करायची आहे व ह्या ठिकाणून 2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. 2 इंचाचा टक्स घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्या एका साईडने 1.5 इंच, वरच्या साईडने म्हणजे आर्महोलच्या साईडकडे 1.5 इंच आणि आपल्या काच बटन पट्टीच्या साईडने 1.5 इंच असं आपल्याला तिन्ही साईडने 1.5 इंचाचे मेजरमेंट करून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला स्केलच्या साहाय्याने हे पॉइंट जोडून घ्यायचे आहेत. हे बघा, हे आपलं 4 टक्सचं माप. यामध्ये जर कुणाला काही शंका असेल तर ते मला कमेंटद्वारे कळवा.